अधिक मास चालू करीत होत आहे. हे अधिक मास दर 3 वर्षांनी येत असतो. पण बऱ्याच वेळा हिंदू लोकांना अधिक मास म्हणजे काय धोंड्याचा महिना आणि धोंडे खायचे. आणि जावया असेल तर सासरवडील जाऊन गिफ्ट घ्यायचं एवढंच असतंय. किंवा लोकं जास्तीत जास्त धोंड्याचा महिना तेवढ्यासाठी सेलिब्रेट करतात. पण ॲक्च्युली हा अधिक मास कशासाठी आलेला आहे? याचा मागचा उद्देश काय? आणि आपण याचं खगोलिक गणित म्हणजे खगोलशास्त्रानुसार बघू, गणितशास्त्रानुसार बघू, अध्यात्म बघू आणि त्यावर प्रॅक्टिकली व्यवहारामध्ये हा महिना किती महत्त्वाचा आहे. नुसतं अधिक महिना आला 3 वर्षातून एकदा येतो. का बरं येतो? कशासाठी येतो? हे जोपर्यंत आपण कळणार नाही तोपर्यंत या महिन्याचं महत्त्व आपल्याला कळणार नाही. म्हणून आपल्याकडे 18 पुराणापैकी अशा पुराणामध्ये जसं तुम्हाला धामाची माहिती पाहिजे असेल तर तुम्हाला स्कंद पुराणामध्ये सगळ्या धामाची माहिती, A to Z धामाची माहिती. आणि सण जे महिने आहेत, तिथी आहेत, त्याची माहिती पाहिजे असेल तर तुम्हाला बृहद पुराण आणि पद्मपुराणामध्ये दिलेली आहे वर्णन. तर आजचं जे प्रवचन असणार आहे ते बृहद पुराण आणि पद्मपुराणाच्या आधारावर असणार आहे. आणि ह्या 2 ग्रंथाच्या आधारावर आपण अधिक मासाचं महत्त्व कसा तो प्रगट झालेला आहे ह्या सगळ्या डिटेल्समध्ये पाहूया. खरं तर हा जो अधिक मास आहे याचं वर्णन येतं आहे मलमास आणि पुरुषोत्तम मास म्हणतात. याला अधिक मास धोंड्याचा महिना पण म्हटला जातो. तर पण मी जेव्हा संशोधन केल्यानंतर धोंड्याचं वर्णन कुठंच आलं नाही. लोकपरंपरेतून किंवा काही अशा जे रूढी आहेत तर त्याच्यातून तो धोंडा शब्द प्रचलित आलेला आहे. कसा आलेला आहे? धोंड्याला एक शब्द आहे दगड. आणि हा जो महिना आहे स्थिर राहतो, तो हलत नाही. म्हणजे याच्यामध्ये कोणतेही कार्य करता येत नाही. म्हणून त्याला स्थिर असल्यामुळं दगड किंवा धोंड्याचा महिना म्हटला जातो. इथपर्यंत जेव्हा मी हे पुस्तकाचे रेफरन्स बघत होतो 2-3 दिवसापासून कुठं हा शब्द भेटेल. तर ह्या धोंड्याच्या महिन्यामध्ये वर्णन करण्यात आले. तर याच्यामध्ये जर पाहायला गेलं खगोलशास्त्रानुसार जर पाहायला गेलं तर आपल्या जे कॅलेंडर आहे इंग्रजी गॉग्रियन कॅलेंडरनुसार 365 दिवस येतात. हे 365 दिवसाचं जे कॅलेंडर असतं ते सूर्याच्या नुसार चालतं. आणि चंद्राचं जे कॅलेंडर फॉलो केलं जातं महाराष्ट्रामध्ये ते अमावस्या तो अमावस्या केले जाते. आणि चंद्राच्या कॅलेंडरनुसार चाललं तर वर्षाचे जर दिवस पाहिले गेले तर 354 दिवस भरतात. सूर्याच्या कॅलेंडरनुसार गेले 365 आणि चंद्राच्या कॅलेंडरनुसार गेले तर 354 दिवस असतात. तर वर्षाला 11 दिवस वाजतात. किती दिवस? 11 दिवस वाजतात. आणि असे 3 वर्ष 11 दोन्ही 22 आणि 22 नंतर तो शेवटच्या याच्यामध्ये तो 9-10च्या आसपास येतो असतो किंवा 10 दिवस असा 31-32 दिवसाचा एक्स्ट्रा भरतो. म्हणून 3 वर्षानंतर हा अधिक मास येतो. तर याच्यामध्ये जे हा अधिक मासामध्ये याला संक्रम म्हणतात. संक्रम म्हणजे ह्या अधिक मासामध्ये धार्मिक विधी करण्याचं दिले पण भौतिक कर्मकांडानुसार तुम्ही काही करू शकत नाही. जसं पाहिलं तर गृहप्रवेश करू शकत नाही किंवा प्रॉपर्टी घेऊ शकत नाही, गाडी घेऊ शकत नाही, मुंज उपनयन करू शकत नाही, विवाह संस्कार करू शकत नाही. कोणतेही शुभ कार्य करायला ह्या महिन्यात नाही. कारण की तिथं मल आहे. मल म्हणजे दूषित आहे. आणि जेव्हा तुम्ही दूषित महिन्यामध्ये काही करता तर त्या कार्यामध्ये दूषितपणा येतो. त्यासाठी त्या महिन्यामध्ये ह्या विधी करू नये. लोक प्रश्न करतात असं का तसं का? तर मल मास असल्यामुळं ते येत नाही. तर त्यासाठी हे वर्ष सांगितलेलं आहे. आणि 354 दिवसामध्ये जे अधिक आल्यानंतर ह्या महिन्याच्या 30 दिवसामध्ये जी काही क्रिया केल्या जातात तर त्याच्यामध्ये नाही का त्याला पुण्य प्राप्त होतं. तर कधीकधी याच्यामध्ये हा सूर्य जेव्हा चंद्र सूर्य एकाच नक्षत्रात प्रवेश करत नाही किंवा संक्रमण होत नाही तर त्यावेळेस नाही का होते. आता मागची जी अधिक मास होता तो आषाढमध्ये येऊन गेला होता. आणि आषाढ महिन्यामध्ये आला तर त्याच्यामध्ये जगन्नाथपुरीचे जे कलेवरम आहेत जगन्नाथजीचे विग्रह ते 19 वर्षानंतर किंवा 12 वर्षांना बदलल्या जात आहेत. आणि ह्या वेळचा अधिक मास आला तो ज्येष्ठपासून आलेला आहे. आणि तो कधीपासून चालू होतं आहे? 15 तारखेपासून, आपलं 17पासून. 17 ते 15 हे असणार आहेत. आणि याच्यामध्ये कधी 19 वर्षामध्ये
7 अधिक मास येतात. टोटल किती? 7 अधिक मास येतात. मग ते अधिक मास ज्या नक्षत्रामध्ये प्रवेश करत नाही किंवा ज्या तिथीमध्ये असतात, ज्या महिन्यामध्ये येतात, त्या तिथून सुरू होतं. तर मोस्टली सूर्य जे सिंह रास ते प्रवेश करत नाही. आणि आपल्याकडे आता कुंभमेळा आल्यामुळं आपला जो कुंभमेळा तो त्याला सिंहस्थ मानतात. तर सूर्य नाही का सिंह राशीत प्रवेश करतो म्हणून सिंहस्थ साजरा केला जातो. तर त्याच प्रकारे याला सूर्य नवीन राशीत प्रवेश करत नाही, ज्या राशी आहे त्याच्यात जातो. तर मुहूर्त काहीच राहत नाही ह्या महिन्यामध्ये. म्हणून 1 महिना शांत, कुठेच कोणते कार्य करायचे नसतात. मग एखादं म्हटलं नाही आम्हाला काही विश्वास नाही, मग करून घ्या. आता मी काल भगूरला प्रवचन केलं होतं अधिक मासावर. टाकल्यानंतर एक माताजीने प्रश्न विचारला की का प्रभूजी ह्या महिन्यामध्ये लग्न का करू नये? म्हणलं माताजी ह्या महिन्यात अधिक म्हणजे डबल, जे काही केलं तर डबल होतंय. मग लग्न केल्यानंतर काय होईल म्हटलं? ते हसायला लागले सगळेजण. तर म्हणलं या महिन्यामध्ये तुम्ही जे काही करणं डबल होतं, पण म्हणलं त्याच्यामध्ये दोष असतो, मल असतं, आता जसं कानातला मळ आहे, शब्द ऐकला असेल तर कानात मळ भरला तर तुम्हाला ऐकू येतो का? नाही. तसंच कोणत्याही जीवनामध्ये शुद्धता असेल तर ते जीवन खूप हलकं आणि चांगलं आनंदी वाटतंय. पण जेव्हा त्या कोणत्याही कार्यामध्ये दूषितपणा आलं की जीवन नाही का दुःखी संकट समाशामध्ये भरल्या जातो. तर त्यासाठी ह्या अधिक मासामध्ये दिल्या जातात. आणि मग कर्मकांडी लोक याचं मानत नाही. पण विशेष करून जे वैष्णव असतात, पुरुषोत्तम मास असतात, याला नाही का वैष्णव नाही का खूप आतुरतेनं वाट बघतात. आपल्याकडे कार्तिक मास असतो, पण कार्तिक महिन्यामध्ये तुम्ही वर्षातून एकदा येतो, पण त्याच्यात थोड्या काही क्रिया केल्या की 100 पटीनं फळ भेटते. पण वैष्णवांसाठी हा जो महिना आहे 3 वर्ष वाट बघतात वैष्णव. भौतिक जगातले लोक काही त्यांना इंटरेस्ट नसतो, पण वैष्णव का बघतात की अधिक मासामध्ये तुम्ही जे काही करता 1000 पटीनं लाखो पटीनं भेटते. त्याचं पद्मपुराण आणि स्कंदपुराणामध्ये वर्णन करण्यात आलेलं आहे. तर याच्यामध्ये आता हा जो मल मास ते पुरुषोत्तम मास कसा आहे, याची कथा कशी आहे, तर आपल्या शास्त्रामध्ये एकदा येत आहे की 12 महिन्याची एकदा मीटिंग भरली होती. आणि त्या मीटिंगमध्ये सगळे महिने, चैत्र महिना म्हणून लागला, माझ्या महिन्यामध्ये रामचंद्रानं अवतार घेतला. कार्तिक महिना विचार करू लागला का रे माझ्या महिन्यामध्ये श्रीकृष्णाने भरपूर लीला केलेला आहे. मार्गशीर्ष महिना म्हटलं की भगवान कृष्ण त्यांना प्रिय असलेला मी महिना आहे, असं मार्गशीर्ष म्हणला. श्रावण महिना काय म्हटला, माझ्या महिन्यामध्ये तर कृष्णाची जन्माष्टमी त्या किंवा लोक माझ्याबद्दल श्रवण करतात म्हणून श्रावण महिना आहे. आणि जो बाकीचे सगळे महिने आपले आपले गुणगान करीत होते, पण मैल महिना असल्यामुळं सगळे त्यांना तिरस्कार करू लागले. अरे याच्यामध्ये तर काहीच नाही, आणि तिटकारा करू लागले. तिटकारा केल्यानंतर याला वाटलं की माझ्या महिन्यामध्ये माझ्या जीवनामध्ये काहीच अर्थ नाही, कारण एक तर मी दूषित आहे आणि दुसरं म्हणजे भगवंताने प्रत्येक महिन्याला विशेष अधिकार दिला आहे, पण मला कोणताच अधिकार नाही दिला. म्हणून तो म्हटलं की जगण्यात काय अर्थ आहे, मी काय केलं पाहिजे. अशा दुःखी अवस्थेत, संकट अवस्थेमध्ये चिंता करत असताना त्यावेळेस तो नारद मुनी आले आणि नारद मुनीला विचारलं बाबा की माझा उद्धार कसा होईल. नारद मुनी म्हटले आता तुझा उद्धार एक आहे ना, आपण भगवान विष्णूकडे जाऊया. आणि मग नारद मुनी घेऊन गेले. आणि घेऊन गेल्यानंतर नारद मुनीनं मल मासाची व्यथा सांगितली की सगळेजण बाकीचे 12 महिने चेष्टा करतायत, आणि टिंगल उडवतात, तिरस्कार करतायत, दूषित असल्यामुळं कोणी एवढं लक्ष देत नाही यांना, म्हणून हा दुःखी अवस्थित आहे, याला जीवनात स्वारस्य राहिलं नाही, तुम्ही काहीतरी करा. त्यावेळेस भगवंत म्हणले काळजी करू नको, आजपासून तुझं नाव मल आहे ना, तर माझं स्वतःचं नाव देतो पुरुषोत्तम मास. कारण की दुसरं तुझं रेकमेंड कोण केले, नारद मुनीने केलेले, एका भक्ताने रेकमेंड केलेले. आणि दुसरं तुझी माझ्याबद्दल असलेली उत्कंठा ही होणार आहे. आणि हा महिना विशेष करून बाकीचे महिने कर्मकांडी लोकांसाठी प्रिय असते, पण जो अधिक मासानं तो माझ्या वैष्णवाला आणि मला प्रिय असणार आहे. आणि जेव्हा हा भावनेतून दिल्यानंतर भगवंत म्हणजे पुरुषोत्तम मास असणार आहे. आणि त्यावेळेस पुरुषोत्तम नाव दिलं गेलं. तर ह्या महिन्यामध्ये याचं वर्णन असं म्हटलं जाते बृहत नारदी पुराणामध्ये की ह्या अधिक मासामध्ये याची चर्चा कशी झाली आहे. सौनकादी ऋषीने सुत गोस्वामीला प्रश्न विचारला की हे तुम्ही तर सांगितलं बाबा
पण याच्याबद्दल, ह्या वृत्ताबद्दल मला ऐकायचं. ते म्हणले की एकदा पार्वतीनं हा प्रश्न विचारला होता की काय दान धर्म करावं, कोणता धर्म करावं, कोणतं पुण्य करावं, काय करावं, कसं करावं, मला ते सांगा. त्यावेळेस शिवजी म्हणतात, अगं पार्वती, की अधिक मास आहे ना, याच्यामध्ये जो कोणी साधक काही करतो, अगणित पुण्य त्याला प्राप्त होतंय. त्याने किंचित मात्र जरी केलं तर प्राप्त होतंय. आणि दुसरं म्हणजे ती विधी कसा असला पाहिजे, उत्तम पूर्ण विधी. तो विधी वृत्ताच्या म्हणजे जे व्रत आपण करणार ते विधीनुसार केलं पाहिजे. आपल्याकडे ज्या विधी केल्या जातात ना, तर त्याला नाही का शास्त्र सुक्त नसतं, मनाला वाटेल तसं करतात. तर तुम्हाला ती जी वांछित सिद्धी पाहिजे ती भेटत नाही. म्हणून धार्मिक क्रिया करताना एक ध्यानात ठेवायचं की मी विधी विधानानुसार करतो का माझ्या मनघडित अवस्थेनुसार करतोय. मनघडित अवस्थेतून करताना तर तुम्हाला नाही का तुम्ही वर्षानुवर्षे केले तरी तुमच्या हाताला काही येणार नाही. पण शास्त्रोक्त पद्धतीनं जेव्हा तुम्ही करता तेव्हा तुम्हाला त्याचं फळ भेटून जाईल. आणि म्हणतात हे यद दानम गिरीसुते हेतम परिकीर्तनम श्रीकृष्ण वल्लभ मासी तत् सर्व गौंतम. या महिन्यामध्ये एकच दान महत्त्वाचं आहे. एक तर म्हणजे पुरुषोत्तम मासाचं व्रताचं पालन करणं, आणि दुसरं ह्या मासाला आणखी एक नाव दिलं आहे कृष्ण वल्लभी मासी, म्हणजे भगवान कृष्णाचं नाव दिलेलं, ते मासी दिलेलं आहे. आणि यामध्ये कोणी व्रत केलंय तर भगवान कृष्णाला विष्णूला अतिशय प्रिय होतो. आणि जसं मलमास भगवंताला प्रिय आहे, तसं जो कोणी हे व्रत पालन करतो तेवढाच मल असून सुद्धा भगवंतांना प्रिय मानला तर एखाद्या साधकाच्या मध्ये दूषित अवस्था असेल, अपूर्ण भक्ती असेल, पण तो भक्ती करतोय तर भगवंताला तेवढा तो प्रिय बनतो, असं शिवजी माता पार्वतीला वर्णन करतात. आणि मग केल्यानंतर इथे ह्या महिन्यामध्ये दोन पद्धतीत आहेत. एक म्हणजे कर्मकांडाची विधी दिलेली आहे आणि दुसरी विधी आहे भक्ती मार्गाची. पण जे सकाम कर्माचे लोक असतात ते भौतिक इच्छासाठी कर्म करतात अधिक मासामध्ये. म्हणजे कसं आपल्याला नेहमी सांगतो, कणभर द्यायचं मनभर मागायचं, आवळा द्यायचा भोपळा मागायचा. तसं सकाम कर्माचे लोक काय करतात, ह्या बाकीच्या महिन्यामध्ये सकाम कर्म करतात, पण वैष्णव काय करतात ते म्हणतात निष्काम ह्या महिन्यामध्ये मी भगवान विष्णूला कसं प्रसन्न करेन, पुरुषोत्तमाला कसं प्रसन्न करेन ही भावना राहते. भौतिकवाद्याला कसं असतंय, कर्मकांडाची पूजा असते, दिवट्या म्हणून करायचं करतो, आता एक महिना करतात. पण वैष्णव काय करतात, शुद्ध भगवत भक्ती भगवंताला प्राप्त करण्यासाठी त्याचे प्रयत्न असतात. हा भक्ताने भौतिकवाद्याचा आणि तिसरं भौतिकवादी व्यक्ती जो हे अधिक मास करतो त्याला नाही का ह्या जन्मातच फळ पाहिजे, तात्पुरते फळ पाहिजे असतं. पण जो वैष्णव असतो त्याला पूर्ण मोक्षातून पापातून मुक्तता आणि भगवान विष्णूंचं जे धाम आहे त्या प्राप्तीची करण्याची इच्छा तो करत असतो. म्हणून ह्या महिन्यामध्ये भगवंत म्हणतात की नारद मुनीला आणि मलमासाला ते म्हणतात की ह्या महिन्यामध्ये कोणी कर्मकांड केलं शुभ अशुभ त्याला भौतिक इच्छा पूर्ण होतील, पण जो कोणी प्रामाणिकपणे ह्या पुरुषोत्तम मासाचं पालन करेन तर त्याला त्या व्यक्तीला माझं भगवत धाम प्राप्त होईल असं वर्णन केलं आणि ते पुण्य त्याला प्राप्त होऊन जाईल. आणि मग एवढं केल्यानंतर याच्यामध्ये ऐतिहासिक महत्त्व काय आहे शास्त्रामध्ये, तर नरसिंह पुराणामध्ये वर्णन येतं की हिरण्यकशिपूने नाही काही वरदान मागितलं होतं, दिवसा न रात्री, न अस्त्र न शस्त्र न मनुष्य न मानव, न आत न बाहेर, 12 महिने सोडून, 12 महिने म्हणजे 12 महिने त्याने एवढं वरदान मागितलं होतं की 12 महिन्यामध्ये सुद्धा माझा मूर्ती येऊ नको. तर भगवंताला प्रश्न पडला की 12 महिन्यात मूर्ती आणायचा कदा. मग अधिक मासामध्ये भगवंताने काय केलं, नरसिंहदेवा प्रगट झाले आणि हिरण्यकशिपूचा वध केला. तर त्याचं नरसिंह पुराणामध्ये एक रेफरन्स सापडतंय. दुसरं ह्या महिन्याचं आणखीन एक वैशिष्ट्य असं आहे की जेव्हा दुर्वासा मुनी याने अंबरीश महाराजाच्या प्रती अपराध केला होता आणि केल्यानंतर ते देवलोकात गेले, ब्रह्मलोकात गेले, शिवलोकात गेले, वैकुंठात गेले, तर भगवंत म्हटले अहम भक्त पराधीन, मी अपराधापासून तुला वाचू शकत नाही, कारण मी भक्ताच्या अधीन आहे. तुला जर माफी मागायची असेल तर तू काय कर, अंबरीश महाराजकडे जा. पण त्यावेळेस ते तर अंबरीश महाराज, पण त्यावेळेस ते दुर्वासामुनी प्रश्न विचारला भगवंताला आणि पद्मपुराणामध्ये याचा रेफरन्स येतो की भगवंता मी तुम्हाला आता माझ्यामध्ये दूषित अवस्था झाली, पाप झाले,
मी तुम्हाला कसं प्राप्त करू? तर भगवंत म्हणले, माझं जे पुरुषोत्तम मासाचं व्रताचं पालन करशील तर माझी प्राप्ती होऊन जाईल आणि वैष्णवांची कृपा प्राप्त होईल. हा दुसरा रेफरन्स इथे सापडला जातो. आणि तिसरं रेफरन्स असं म्हटलं जातं आहे की जेव्हा दारू ब्रह्म म्हणजे जगन्नाथपुरीचे जे जगन्नाथ जे आहेत ते अधिक मासामध्ये घडवल्या जातात, जे मागच्या 19 वर्षानंतर तो मुहूर्त आला होता आणि जगन्नाथपुरीचे जगन्नाथजीची स्थापना करण्यात आली होती. तर एवढं वर्णन याच्यामध्ये येतं आहे. मग आता ह्या कथा ऐकल्यानंतर याच्यामध्ये प्रश्न पडला जातो की या एखाद्याच्या जीवनात काही गमवलं असेल, दुःख संकट समस्या आले असेल, याचं कारण काय? तर युधिष्ठिर जेव्हा भगवान कृष्ण काम्यवनात नाही का पांडवांना भेटायला गेले, तर युधिष्ठिर महाराजाने प्रश्न विचारला भगवान कृष्णांना की भगवंता, आमच्या जीवनात एवढं संकट समस्या येण्याचं कारण काय? तर काम्यवनामध्ये भगवंत म्हणतात की हे पांडवांनो, मागच्या जन्मामध्ये तुम्ही पुरुषोत्तम मासाच्या प्रती अनादर केला होता, त्यामुळं तुमच्या जीवनामध्ये संकट समस्या आले होते. आणि दुसरं, ज्या दुर्योधनाच्या प्रती माझा क्रोध आहे तुमचा जे तुम्हाला आणलेलं आहे, तर हे सुद्धा जो पुरुषोत्तम मास त्याच्या प्रती अनादर केल्यामुळं हे तुम्हाला तुमच्या जीवनात नाही का एवढं संकट समस्या आणि वनात जावं लागलं. त्यावेळेस द्रुपदीनं प्रश्न विचारला भगवंताला की भगवंता, ठीक आहे पांडवाचं समजू शकते, पण मी असं कोणतं पाप केलेलं आहे की माझं जन्मापासून तर आतापर्यंत माझ्या जीवनात केवळ समस्या आणि संकटच आलेले आहेत. आता माझं वस्त्र हरण करण्यात आलं, आता सभामध्ये माझे पूर्णची सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत, याचं मुख्य कारण काय? त्यावेळेस भगवंत द्रौपदीचे पूर्व इतिहास सांगतात पद्मपुराणानुसार. ते म्हणतात की मागच्या जन्मी तू मेधावी ऋषींची कन्या होती आणि मेधावी ऋषी अतिशय धार्मिक वृत्तीचे होते, भगवंताचे भक्त होते. पण हळूहळू तू विवाहाच्या वेळ आल्यानंतर तुला विवाहाची चिंता, लग्न करण्याची चिंता होत होती. पण मेधावी ऋषींना अजिबात चिंता नव्हती, ते कारण ते भक्तीमध्ये तल्लीन होते. करू वेळ आल्यानंतर बघू. पण त्याच्या पहिलेच मेधावी ऋषीने शरीर सोडलं. आणि लहान असताना जी मेधावी ऋषीची कन्या असते, लहान असताना आई वारली, नंतर वडील वारले. वडील वारल्यानंतर निराश्रय झाली आणि समस्या करून, वेदना करून, दुःख व्यक्त करून नाही का विलाप करू लागले की माझं येण्याचं असं होण्याचं कारण काय? आणि मग त्या दुःखी अवस्थेमुळे त्यावेळेस दुर्वासा मुनी आले. आणि दुर्वासा का आले तर मेधावी ऋषी आणि दुर्वासा मुनी हे चांगले मित्र होते. आणि त्याने पाहिलं की माझ्या मित्राची कन्या ही माझी कन्या आहे आणि त्याच्या जीवनात एवढं संकट समस्या आहे. ते म्हणतात की तुला ह्या संकटात समस्येतून बाहेर पडायचं असेल तर तू काय कर, हे जे पुरुषोत्तम मास आहे याचं पालन तू कर. आणि मग त्यावेळेस ते म्हणतात की ह्या महिन्यामध्ये कोण काय विधी केल्या तर त्याला नाही का फळ प्राप्त होतं. जसं पवित्र नद्यामध्ये स्नान केलं पाहिजे, भगवत नामाचा जप केला पाहिजे, कीर्तन केलं पाहिजे, दान धर्म केला पाहिजे, दानामध्ये वस्त्रदान, बताशे दान, असं भरपूर ह्या महिन्यामध्ये जे काही केल्या जाईल त्याला 1000 पटीनं फळ भेटल, असं दुर्वासा मुनी त्या मेधावी ऋषींच्या कन्येला सांगू लागले. पण मेधावी ऋषींची जी कन्या होती तिला वाटलं की अरे हे काहीतरी थोटांड आहे, कलो काल्पनिक आहे, असं थोडी काही प्राप्त होऊ शकेल. तिनं चेष्टा केली. पण दुर्वासा मुनीला एवढा क्रोध आला, एवढा राग आला. कशाबद्दल राग आला? कारण मी एवढं सांगतोय पण हिला अजिबात विश्वास येत नाही. पण आता ही निराश्रय झाले आणि माझ्या मित्राची कन्या असल्यामुळं मी हिला शाप देऊ शकत नाही. पण ते म्हटले की तू या पुरुषोत्तम मासाच्या प्रती आदर केलेला आहे, पण तुझा पुढचा जो जन्म राहील ना, तू अतिशय संकटाने समस्यांना भरलेला राहील. नेहमी तुझं जीवन नाही का भयंकर अवस्थेमध्ये राहील, असं मी तुला जाताना नाही का शाप देतो. आणि दुर्वासा मुनी गेल्यानंतर विलाप करू लागली. आणि विलाप करीत असताना ती आपली त्या शरीर सोडताना शिवजींची तपस्या करू लागली. आणि शिवजींची तपस्या करत असताना शिवजी प्रसन्न झाले की बाबा मला या जन्मात पती भेटले नाही, मला पती द्या. कसा पती पाहिजे? त्यानं पहिलं पतीचं स्वरूप म्हणलं धर्मराजासारखा पाहिजे, दुसरा बलवान पाहिजे, तिसरं शूर पाहिजे, असे तिनं 5 वेळा पती पाहिजे, अशा स्वरूपाचं पती. त्यावेळेस शिवजी म्हटले एकाच व्यक्तीमध्ये एवढे गुण नसणार आहे आणि तू 5 वेळा पती मागितल्यानंतर मी तुला वरदान देतो की 5 पती तुला भेटून जातील. त्यावेळेस द्रौपदी अतिशय विचलित झाले की अहो
एखाद्या स्त्रीला 5 पती होणे किती वाईट गोष्ट आहे, पण त्यावेळेस ते म्हणते की तू जी तपस्या केली आणि जे वरदान मागितलं 5 वेळा डोळे बंद करून, मी दिले आणि पुढच्या जन्मात नाही का तुला 5 पती भेटतील. पण आता इथं आपल्या मनात डाऊट येऊ शकेल, एक स्त्री 5 पती, पण याच्यामध्ये कितीतरी रेफरन्स आहेत की प्रचेत आहेत. 9 चंद्रदेव प्रचेतना नाही का एका ऋषीच्या कन्येशी लग्न केलं, 9 पती होते. पण इथे पांडवांच्या बाबतीत कसं होतं, तिथे ऋषीमुनी आणखी रेफरन्स सांगतात, महाभारत यासाठी वाचलं पाहिजे की जेव्हा ती लग्न करून आल्यानंतर नारद मुनी आले आणि त्यांना नियम वाटून दिले, 1 वर्षामध्ये एका पतीसोबत राहील. त्या काळामध्ये कोणता दुसरा पती आला तर तो वनवासात जाईल, असं त्यांनी डिसिप्लिन लावले होते. तर नारद मुनी नंद आणि सुंद यांनी भांडणं केलं त्या एका पत्नीमुळे, तुमच्यामध्ये असे भांडणं नको व्हायला म्हणून तुम्हाला 5 वर्षासाठी नाही का एकेका वर्षामध्ये एक वेळेस. पण जेव्हा द्रुपदी युधिष्ठिर महाराजसोबत राहतात तेव्हा धर्मराजाची जी पत्नी आहे ती द्रुपदीमध्ये प्रवेश करतात आणि धर्मराज राहून नाही का ते करतात. जेव्हा भीमासोबत नाही का द्रुपदी राहते तर भीमाची जी पत्नी आहे वायुदेवाची पत्नी ती द्रुपदीच्यामध्ये अंशामध्ये प्रवेश करते. त्याच्यानंतर अर्जुन हा इंद्राचा पुत्र असल्यामुळं इंद्राची जी पत्नी आहे इंद्राचा अंश असल्यामुळं इंद्राने त्या द्रुपदीमध्ये प्रवेश करते. अश्विनी कुमारची जी पत्नी आहे दोन्ही त्यावेळेस म्हणजे ज्या वर्षामध्ये ज्या पतीसोबत राहील त्यावेळेस ती पत्नी त्याच्यामध्ये निवास करत राहायचं, म्हणजे ती अयौनिज पवित्र होती. तिला नाही का कलंक आणि दूषित करण्याचा कोणताही प्रश्न नाही. आपण भौतिकदृष्ट्यानं नाही का पाहत राहू, तुम्हाला विश्वास येणार नाही, हिमालयामध्ये आज बी एक स्त्री 2 पती करण्याची प्रथा आहे. त्याला पांडव प्रथा म्हटल्या जाते. तुम्ही यूट्यूबला बघा, आता जे सोशल मीडियावर खूप व्हायरल झालं आहे, एका स्त्रीनं 2 भावाशी लग्न केलं होतं. त्यांच्यासाठी ते कॉमन आहे. त्याचं कारण काय, एक तर शेत्या कमी असतात, प्रॉपर्टी कमी असते, दिवाळी होता आणि मग ते कोणाचं पालन पोषण होत नाही. त्याच्यामध्ये चुकीचं नाही, आपल्याकडे चुकीचं म्हटलं जातं. पण आता शास्त्रामध्ये आता विषय थोडा डायव्हर्ट होत आहे, हे कॉन्ट्रोवर्सी आपल्या मनामध्ये नको राहिला म्हणून शास्त्रामध्ये याचे पहिल्या काळामध्ये आलं होतं, आता नाही आहे. तर असो त्याच्यामध्ये नाही. मग हे जे पुरुषोत्तम मास होते तर ह्या मेधावी ऋषीने नाही का द्रौपदीनं 5व्या जन्माचं ते फळ भेटलं आणि निंदा केल्यामुळं द्रौपदीचं. तर असं त्यावेळेस ते 5 पती आणि ह्या दुःखावस्थेत त्यावेळेस भगवान कृष्ण काम्यवनामध्ये द्रौपदीला म्हणतात, अगं तुला याच्यातून मुक्त व्हायचं असेल, तुझं राज्य आणि ह्या संकटातून मुक्त व्हायचं असेल तर तू एकच कर, पुरुषोत्तम मासाचं पालन कर. आणि मग त्यावेळेस पुरुषोत्तम मासाचं पालन करण्यासाठी सांगितलं होतं. मग आता इथे प्रश्न पडला जातो की ह्या महिन्यात व्रताचं पालन कसं करावं, तर 3 गोष्टीनं करावं, मन बुद्धी आणि ॲक्शन, म्हणजे माइंड बॉडी आणि ॲक्शनमध्ये. मनामध्ये काय केलं पाहिजे, हरिनामाचा जप केला पाहिजे. दुसरी गोष्ट कथा श्रवण केलं पाहिजे ह्या महिन्यामध्ये. म्हणजे ह्या महिन्यामध्ये जसं आता बघा ना एखादं बाळ कुपोषित असेल तर आई काय करते, त्याला खाऊ पिऊन घालून पोषित करते. तसंच आपल्या जीवनामध्ये आपल्या भक्तीमध्ये कुपोषितपणा असतो, साधनेमध्ये, श्रवण कीर्तनामध्ये, सत्संगामध्ये किंवा तीर्थयात्रामध्ये काही ना काही कमी असते. मग तो कोटा पूर्ण करण्यासाठी अधिक मासाचं व्रताचं पालन केलं पाहिजे. आणि पुढे 1 महिना संपल्यानंतर पुन्हा 3 वर्षापर्यंत तो मास येणार नाही, तर पुन्हा तुमच्या भक्तीमध्ये कुठं ना कुठं काही ना काही त्रुटी राहणार आहे. म्हणजे जप करताना झोप येणार, मोबाईल पाहणार किंवा प्रवचनामध्ये इंटरेस्ट नसणं, ह्या त्रुट्या राहतात. तर त्या त्रुटी भरून काढण्यासाठी ह्या महिन्यामध्ये साधकाने नाही का ती भरून काढली पाहिजे. तर पहिली गोष्ट म्हणजे शरीराच्या गरजा कमी करायच्या आणि आध्यात्मिक गोष्ट जास्त करायची. परजल्प टाळला पाहिजे, निंदा टाळली पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टीचं. तर मनाने काय केलं पाहिजे, स्तोत्र आणि शास्त्राचं पठण केलं पाहिजे. दुसरं, शरीराने ब्रह्ममुहूर्त उठलं पाहिजे. ब्रह्ममुहूर्त म्हणजे सकाळी 4:30च्या आसपास उठलं पाहिजे. आता आपण झोपतो 12-1 वाजता मोबाईल पाहून, कारण आपल्याला माहीत आहे ट्रम्पचे फोन येतात कधी कधी रात्री आपल्याला. मोदी साहेब बी फोन करतात, बरेच जणाला व्हॉट्सअपवर कॉलिंग करावं लागतं आहे. आणि तुम्ही ते व्हॉट्सअप चेक नाही केलं तर उद्या देशाचे काही डिसिजन चूक होऊ शकतात तुमचे. कारण बरेच जणाला नाही का VIP काम असतात, काही कोणा परराष्ट्र मंत्र्यांना भेटायचं असतं, की त्यातलं काही नाशिकचे बी मोठे आमदार खासदार आपल्याला कॉल करीत असतात. मग आपण रात्रभर मोबाईलवर खेळत राहतो, झोप घेत नाहीत.
हां, तर ती काय आहे सवय. तर म्हणून ते म्हणून प्रभू चांगले टोमणे मारतात. काय करा ते हॅबिट झाली. तर ब्रह्ममुहूर्त तीर्थस्नान केलं पाहिजे. तीर्थस्नान करताना काय केलं पाहिजे? इथे भाग्य असं की आपल्या गोदावरी आहे. जा सकाळी ब्रह्ममुहूर्त. आता इस्कॉनचे अर्धेनी लोक सकाळी पहाटे 5 वाजता जातात स्नानाला. तुम्हाला घरी नसलं शक्य तर बोट घ्यायचं, अनामिका, गंगा, गोदावरी, नर्मदा, सिंधू, कावेरी नदी, सिंधू, कावेरी, सरस्वती, जलस्मी नदी करू, श्री विष्णू श्री विष्णू श्री विष्णू असं मंत्र म्हणून. एवढा मंत्र पाठ नसेल, गंगा गंगा म्हणायचं, गोदावरी म्हणायची. नसेल तर दुसरा पर्याय काय, तुमच्या घरात पाणी आणलेलं असेल ते 2-3 ड्रॉप टाकायचे आणि गंगा गंगा म्हणून नाही का स्नान करायचं. असं नुसतं पाण्यानं स्नान होत नाही, तर चेतनेनं स्नान केलं पाहिजे. त्याच्यानंतर तपस्या केली पाहिजे. तपस्या काय, उपवास. उपवास म्हणजे जे 4 टाईम खाणार आहेत त्याने 3 टाईम खायचं. जे 3 टाईम खातात त्याने 2 टाईम खाल्लं पाहिजे. आणि जे 2 टाईम खातात त्याने 1 टाईम खायचं. जे काही खात नाहीत त्याने खात राहायचं. ठीक आहे. हां, असं काही ना काही उपवास. उपवास त्याच्यामध्ये 3 लेवलला, फळांचा घ्या, सजल घ्या, तुमच्या लेवलला करू शकतात. हां, सगळ्यात कर्म कसे केले पाहिजे? सकाळ संध्याकाळ भगवंताला दीपदान केलं पाहिजे, तुपाचा. सत्य बोललं पाहिजे आणि वैष्णव ब्राह्मणांची सेवा केली पाहिजे, एवढं दिलेलं आहे. तर ह्या महिन्यामध्ये सकाळी महत्त्वाचं जमिनीवर झोपलं पाहिजे आणि गोवर्धन परिक्रमा केली पाहिजे. तर मग आता गोवर्धन परिक्रमा तर इथं करू शकत नाही, तर मग घरात भागवतम ग्रंथ घ्यायचा, गीता घ्यायची आणि त्याला 3 वेळा 7 वेळा किंवा तुळशी महाराणीला तुपाचा दिवा अगरबत्ती अर्पण करून 7 वेळा 3 वेळा प्रदर्शनं घालायची. आणि घेतल्यानंतर ह्या महिन्यामध्ये जी उन्नती करताना, तर याच्यामध्ये जो हरे कृष्ण महामंत्र किंवा ओम नमो भगवते वासुदेवा किंवा विष्णू मंत्राचं उच्चारण करू शकतात. सकाळ संध्याकाळ भगवान विष्णूला गाईच्या तुपाचा दिवा अर्पण करायचा. तो महिना अखंडभर तुपाचा दिवा असला पाहिजे. त्याच्यानंतर शास्त्राचं अध्ययन केलं पाहिजे, विशेष करून भगवद्गीतेचा 15वा अध्याय पुरुषोत्तम योग वाचला पाहिजे. श्रीमद भागवताचा 14वा अध्याय ब्रह्मस्तुती वाचली पाहिजे. त्याच्यानंतर कृष्ण ग्रंथ तुम्ही वाचू शकतात सकाळ संध्याकाळ. आणि 3 मंत्र सकाळच्या टायमाला, दिवसभरात कोणते मंत्र म्हटले पाहिजे? तर सकाळी जय राधा माधव, दुपारा चौरंगी अष्टकम म्हटलं पाहिजे, संध्याकाळी नंद नंद अष्टकम किंवा जगन्नाथ अष्टकम किंवा सचिसुता अष्टकम किंवा कृष्ण अष्टकम याचं उच्चारण तुम्ही करू शकतात. तर असं हे केलं पाहिजे. आणि हे केल्यानंतर याच्यामध्ये भगवंताचं नाम रूप गुण लीला केलं पाहिजे. गोसेवा केली पाहिजे. गाईला नाही का, इथं तुमच्याकडे गावठी गाय असेल तिला चारा किंवा गूळ किंवा हरभऱ्याची डाळ मिक्स करून तुम्ही काय करू शकतात, तिला खाऊ घालू शकतात. त्याच्याबरोबर सगळ्यात महत्त्वाचं ह्या महिन्यामध्ये असं म्हटलं जातं आहे की कोणाला काही मागितलं नाही पाहिजे. कारण की काही मागितलं तर त्याचं डबल नाही का, त्याचं पुण्य आपलं पुण्य त्याला जात आहे आणि त्याचं पाप आपल्याला घ्यावं लागते. म्हणून ह्या महिन्यात देण्याची प्रथा आहे. लेना बँक नाही तर देना बँक झाली पाहिजे. कोणती बँक? हां, आपल्याला काय लेना. जसं एक व्यक्ती नदीत पडला होता, हां, तर पाण्यातून हात देऊ लागले, मला वाचवा, मला वाचवा. अरे ते म्हणले हात दे ना, हात दे ना. तो हातात देतो, मला वाचवा. ते एक जण म्हटला, यानं जिंदगीत कधी दिलं नाही, याला नाही का काय घेण्याची सवय पडले. तर म्हटलं पाहिजे घे, माझा हात घे. आणि तेव्हा तसं काही जण लोक देण्याचं, मग त्यांना आपण काहीतरी दिलं पाहिजे. मग काय दिलं पाहिजे? मग बताशे खाऊ घालणं सोपं असतं, पण सगळ्यात मोठं दान दिलं पाहिजे ते म्हणजे ग्रंथाचं दान दिलं पाहिजे, हरिनामाचं महत्त्व दान दिलं पाहिजे. आपल्याला दान म्हणजे धोंड्याचा महिना आला रे आला की लोकांचे कसे खिसे खाली करू हाच प्रश्न पडला जातो. तर तसं नाही, उलटं तुम्ही जाऊन कोणाकडे घेतात ना, तर आपलं पुण्य त्याला जात आहे आणि त्याचे रिॲक्शन येतं. उलटं ह्या महिन्यात दिलं पाहिजे. तर हे दिलं पाहिजे ह्या महिन्यामध्ये. सगळ्यात महत्त्वाचं की संतुलन जीवन जगलं पाहिजे. ह्या महिन्यामध्ये काही नाही केलं पाहिजे, प्रजल्प नाही केला पाहिजे, गॉसिप, निंदा नाही केली पाहिजे, क्रोधाचा त्याग केला पाहिजे, खोटं बोलणं सोडलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं वैष्णव निंदा हे टाळलं पाहिजे आणि मोबाईलपासून दूर राहिलं पाहिजे, एवढं वर्णन केलेलं. दुसरं, एक भुक्त असलं पाहिजे मोबाईल. आता तुम्ही म्हणता प्रभूजी आम्ही भक्ती करतो, पण बाहेरची क्रियापेक्षा आंतरिक चेतना दूषित होती. तर 1 महिन्याचं व्रत धारण करा जेवढं गरजेचं असेल.
हां, तर त्या हिशोबानं करा. तर दिवसातून एकदा. आणि प्रिय वस्तूचा त्याग करायचा. ते म्हणा प्रभू आजपासून कोडी कारलं सोडलं मी नाही. किंवा काही जणांना डांगर आवडत नाही, काही जणांना दुधी भोपळा आवडत नाही. हां, अशा नाही. जी तुम्हाला आवडती वस्तू आहे तिचा त्याग केला पाहिजे, जे एकदम प्रिय आहे. जसं आता मला पाणीपुरी लय आवडते उदाहरणार्थ, 1 महिना नाही खायचं. भगवंत म्हणते लय मोठा त्याग केला भाऊ. हां, तसं तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला जी गोष्ट आवडते तिचा त्याग केला पाहिजे. दुसरं म्हणजे सत्पात्र व्यक्तीला दान केलं पाहिजे. ब्राह्मणाला, वैष्णवाला, त्याच्यामध्ये विशेष करून तुपामधलं भगवंताला अर्पण करून वैष्णवाला अर्पण केलं पाहिजे. तर रोज एका ब्राह्मणाला जीव घातला पाहिजे. नाही जमलं तर महिन्याचे 30 दिवसाला कुठं 30 ब्राह्मणाला खाऊ घातलं. ते नाही खाऊ घातलं तर गाईला तरी हे केलं पाहिजे. त्याच्यानंतर आध्यात्मिक वस्तूचं दान केलं पाहिजे. विशेष करून ग्रंथ, श्रीमद भागवतम, अन्नदान, वस्त्र किंवा गाईला दान करणं सगळ्यात पुण्यवान वर्णन केलेलं आहे. तर हा महिना प्रगती करण्यासाठी दिलेला आहे. याच्यामध्ये अपव्यय, काळाचा अपव्यय टाळला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय, सकाम कर्माची मेंटॅलिटी नसली पाहिजे. या महिन्यामध्ये काय नसली पाहिजे, सकाम कर्माची मेंटॅलिटी नसली पाहिजे. आणि ह्या फळाची श्रुती असं म्हटलं जातं आहे, कोणी ह्या महिन्यात जर फळ करतो तर पहिली गोष्ट, जो ब्राह्मण असतो त्याला ब्रह्मतेज येतं आहे. जो क्षत्रिय असतो त्याला साम्राज्य प्राप्त होतात. जो वैश्य असतो त्याला धनसंपत्ती प्राप्त होते. जो शूद्र असतं त्याला मोक्षाची प्राप्त होते. जे तो किरत, हुन्न, भिल्ल, शबर ह्या जातीच्या लोकांना. आता हे भगवंताचं सगळ्यांना, पण त्याचे फळ सांगितलेले आहे. पण वैष्णवाला कोणतं फळ भेटतं आहे, तर वैष्णवाला सगळ्यात मोठं फळ आहे की भगवंताची प्राप्ती होती, हे फळ सांगितलेले. म्हणून आपण ह्या महिन्यामध्ये मोक्षासाठी हे केलं पाहिजे. आणि पापनाश झालं. पाप कसं काय, पूर्व सुकृत कर्माचे पाप, मागचे जन्मातले पाप आणि पुढच्या जन्मातले पुढचे होणारे पाप, सगळ्यातून मुक्तता पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं भगवंताच्या धामाची प्राप्ती करण्यासाठी आपण हा पुरुषोत्तम मास केला पाहिजे. तर हे महिना आध्यात्मिक उन्नती प्राप्त करण्यासाठी असून याचा उद्देश आपण समजला पाहिजे. आता ह्या महिन्यामध्ये कोणत्या दिवशी काय केलं पाहिजे याचं वर्णन आपल्या ग्रंथांमध्ये दिलेलं आहे. ते म्हणतात की जो पुरुषोत्तम मासाची जो कालरेषा दिलेली आहे ज्येष्ठ मासाची, विक्रम संवत 2030मध्ये यावर्षी 2 ज्येष्ठ मास येत आहेत. तर 17 मे रविवार अधिक ज्येष्ठ आरंभ होतो आहे. याला संकल्प दिवस मानतात. म्हणजे तुम्ही 17 तारखेला सकाळी संकल्प घ्यायचा. संकल्प कसा घ्यायचा, पाणी घ्यायचं, तर ते आचमन पात्र असतं ना तुमच्याकडे, त्या पाणी भरायचं स्वच्छ. आणि अनामिका बोट म्हणून सप्तनद्याचं स्मरण करायचं आणि ते पाणी स्थापित करायचं. सप्तनद्याचं पाणी स्थापित केल्यानंतर आचमन करायचं. पहिले डाव्या पाणी हात सोडायचं, पुन्हा घेतल्यानंतर माताजी प्रभूजी तुम्हाला शिकून देते, ओम केशवाय, ओम नारायणा, ओम माधवाय, आणि मग गोविंदा म्हणून पाणी सोडून द्यायचं. आणि ह्या महिन्यामध्ये मी जी काही विधी वृत्त पालन करणार आहे, मी केवळ भगवंता तुला प्रसन्न करण्यासाठी असा संकल्प सिद्धी करते. आणखीन एक संकल्प करू शकतात की आपले जे पूर्वज आहेत आणि तुम्हाला त्यांच्या प्रती प्रेम आहे, तर अशा व्यक्तीला सुद्धा तुम्ही तुमच्या पुण्यातला वाटा किंवा तुमच्या साधनेतला वाटा तुम्ही त्याला संकल्प विधीनं नाही का देऊ शकतात. आता याचं प्रमाण काय, बली महाराजाच्या यज्ञामध्ये वामन देव आले होते आणि बली महाराज नाही का संकल्प होते, तेवढंच जे शुक्राचार्य होते दैत्यगुरु, ते झारीमध्ये शिरले होते. कारण की दान धर्माची भीती होती. तेवढंच पाणी येत नव्हतं, करायचं काय, तर त्यांनी कुशाग्रस गवत घेतलं, त्या झारीमध्ये टाकलं, त्यामुळं जो शुक्राचार्य त्यांचा एक डोळा फुटला. तर संकल्प खूप महत्त्वाचा असतो. बरं, तो संकल्प असा नाही की आज भरतीन उद्या चक्रवर्ती, रात्रभर वाडाभर गाई सकाळी पळवतं, काहीच नाही. लोक संकल्प भारी करतात. 1 तारखेपासून जिम जॉईंट करणार मी, 1 महिन्यापासून ग्रंथ वाचणार. जे तुम्हाला जमतात संकल्प, असे संकल्प घ्यायचे जे तुम्ही सिद्धीला नेऊ शकतात. नाही तर भरपूर संकल्प करणार. जसं आमच्याकडे काही भक्त आहेत ना, संकल्प करतात 1 महिना स्वीट खायचं नाही, आणि बाकीचे भक्त नेमकं त्यासमोर बसून स्वीट खातात, गुलाबजाम. त्याचा तळपाय मस्तकाला जाते, याला काय करून काय नाही. आणि तो खाणारा बी असा आहे की नेमकं त्याच्यासमोरच बसून खाणार, म्हणजे त्याला चिडवणार.
कधी कधी काय म्हणतात, जाऊ दे यार, संकल्प गेला, खाऊन तर घेऊ द्या. पण भक्तिसिद्धांत ठाकूर महाराज आहेत ना, लहानपणी जेव्हा भगवंताला ऑफर न करताना त्यांनी आंबे खाल्ले होते, भक्तिसिद्धांत ठाकूर एवढंच रागवले नव्हते, अरे भगवंताला अर्पण न करता तू आंबा खाल्लास. त्यावेळेस त्यांचं वय 9 वर्षाचं होतं. तर त्याने संकल्प घेतला की मी जीवनभर आंबे खाणार नाही. आणि शेवटच्या सणापर्यंत लोक त्यांना पेट्याचे पेंडे आंबे द्यायचे, पण त्याने आंब्याला कधीच स्पर्श नाही केला. याला म्हणतात संकल्पसिद्धी. आपला संकल्प घडीघडीत बदलत राहतं, तसं नाही. तुम्ही जर दृढ निश्चय नसाल तुमच्या संकल्पामध्ये, तर तुम्हाला भगवत प्राप्ती खूप कठीण आहे. ते जे केलं पाहिजे. तर ह्या 17 मेपासून रविवारी 31 मेला पुरुषोत्तम पौर्णिमा येते. यामध्ये सर्वाधिक शक्तिशाली दिवस आहे. ह्यामध्ये भगवंताची विष्णू ऊर्जा सर्वोच्च शिखरावर आहे 31 मेला. आणि 15 जूनला नाही का वृत्ताची समाप्ती आणि उद्यापन आहे. त्या उद्यापनाच्या दिवशी 3 गोष्टी करायच्या असतात. एक म्हणजे वैष्णवाला ब्राह्मण भोजन, त्याच्यानंतर वस्त्रदान, गाईला सेवा करू शकतात, अन्नदान, किंवा धोंड्याच्या महिन्यामध्ये सगळ्या नातेवाईकाला येऊन धोंडा खाऊ घालायचा असतो. धोंडा कोणता? पूर्णाच्या गोळीचा. हे धोंडे नाही बरं, पूर्णाचा ते गोळा तुम्ही खाऊ घालायचा आणि त्या उद्यापनाची समाप्ती करायची. हे केल्यानंतर याच्यामध्ये हा पुरुषोत्तम मासाचं वर्णन करण्यात आले. तर ह्या महिन्यामध्ये काही सत्पात्री दान करू शकतात. तीर्थयात्रेला जाऊन वृंदावन, मायापूर, जगन्नाथपुरी किंवा पंढरपूरला जाऊ शकतात, किंवा पवित्र नद्यामध्ये तुम्ही स्नान करू शकतात. मंदिराची जी सेवा आहे त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही काय करू शकतात, झाडू, स्वच्छता, साफसफाई करू शकतात. म्हणजे साक्षात नारायणाच्या सेवेचं फळ भेटतं ह्या महिन्यामध्ये. मंदिर मार्जनाचं खूप महत्त्व सांगितलेलं आहे. आणि उन्हाळ्याचं दान केलं पाहिजे, लोकांना जलदान केले पाहिजे, फळे छत्री याचं दानाचं महत्त्व ह्या महिन्यामध्ये दिलेलं आहे. जर एखाद्याला हे शक्य नसेल फिजिकली, तर मानसिक रूपी नाही का त्यांना नाही का पूजा केली पाहिजे. जसं तुम्ही ब्रह्ममुहूर्त उठले आणि पंढरपूरचं लाईव्ह दर्शन, त्याचा अभिषेक होतो भगवान पांडुरंगाचा, तर तुम्ही लाईव्ह अभिषेकामध्ये मानसिक रूपया जे काही पदार्थ ते अर्पण करू शकता, किंवा जगन्नाथपुरीला जाऊ शकतात, किंवा वृंदावन, जे तुम्हाला धाम आवडतं त्या ठिकाणी तुम्ही ते करू शकता. असं म्हटलं जातं आहे की तुम्ही नुसतं स्मरण जरी केलं तर ते यात्रेचं फळ भेटतं आहे. आणि म्हणून ह्या नियमातले काही 6 अडथळे ती मोडू नये. पहिली गोष्ट म्हणजे भौतिक बंधने या महिन्यात कधी करू नये. केवळ आध्यात्मिक केलं पाहिजे. भौतिक कार्य करताना तर त्याच्यामध्ये दोष आहे आणि त्याचं पाप लागतं. म्हणून भगवंताची भक्ती सोडून काही करू नये, पहिलं नियम. दुसरं म्हणजे मानसिक विष, म्हणजे निंदा, गायीची निंदा किंवा कोणतेही का ना, त्याचं मी वर्णन केलं. शारीरिक स्तरावर ब्रह्मचर्याचं पालन केलं पाहिजे. आणि भौतिक गोष्टीपासून अनावश्यक TV, मोबाईल, व्यसन किंवा पेपर ह्या गोष्टीपासून टाळल्या पाहिजे. तिसरी गोष्ट. चौथी गोष्ट सगळ्यात महत्त्वाचे की यथाशक्ती दान करा. त्याच्यामध्ये विशेष करून अन्नदान, ब्राह्मणाला सांगितलेलं आदरपूर्वक भोजन केलं पाहिजे. आणि सगळ्यात शेवटी कृतज्ञता म्हणून भगवान कृष्णाला नाही का रोज पूजापाठ किंवा तुळशीपत्रात 108 दल, जे शालिग्राम शिला आहे ज्यांच्याकडे, किंवा भगवान कृष्णाचे लड्डू गोपाल असतात ना, लड्डू गोपाल, त्याला तुळशीपत्र रोज अर्पण केलं तर खूपच चांगलं. त्याचं तुळशी दल अर्पण करायचं चंदनाचं. किंवा भगवंताचं मंदिर आहे, पांडुरंगाचं मंदिर असेल, राधाकृष्णाचं असेल, किंवा राम मंदिर असेल, तर ते मी घरात नाही का तुळशीची माळा तुमच्या हातानं माळा बनवायची, विकत नाही आणायची. तुमच्या हातानं ती माळा बनवायची आणि इथे काळाराम मंदिरात आपल्या जवळलं केले, तिथं जाऊन तुम्ही ते अर्पण करू शकता. किंवा तुमच्या घरात पांडुरंगाचा फोटो असेल, विष्णूचा फोटो असेल, किंवा जो भगवंताचा फोटो आहे त्याला तुम्ही ते अर्पण करू शकतात. तर हे 30 दिवसाची साधना तुमचं सगळं आयुष्य बदलू शकतो. एवढं ह्या अधिक मासाचं महत्त्व ह्या महिन्यामध्ये करण्यात आलेलं आहे. त्या म्हणून प्रत्येकानं याच्यामध्ये लक्ष द्या आणि पूर्ण काटेकोरपणे पालन करा. मल काढून टाका आपल्या जीवनातलं. जसं महिन्याचा मल गेल्यानंतर तो भगवंताला प्रिय बनला, तसंच ह्या महिन्यामध्ये बंपर लॉटरी. जसं आता पाणीपुरी खाली गेल्यानंतर आपल्याला सगळ्यात अट्रॅक्शन काय, 5 पुरी तर आपले, पण एक्स्ट्रा पुरी भेटणं क्वालिटी. बऱ्याच वेळा पाहिलं फुकट खाणारे लय भारी राहतात ते मारवलं एक्स्ट्रा पुरी. किंवा कुठं गेल्यानंतर जसं आपण एक्स्ट्रा मागत राहतो, तर या महिन्यामध्ये एक्स्ट्रा आहे सगळं. म्हणजे एक माळा करता तर त्याच्यात 4 पटीनं माळा भेटतात.
म्हणा प्रभूजी एक माळा केल्या म्हणजे 4 कोटी 16 झाले ना. नाही, जे 16 करते त्यांना तेवढं भेटते. जे 32 करते त्यांना 32 करा, 64 करा. ज्याने काहीच नाही केलं तर चालू तर करा. आमच्या उपकार करा, देवावर उपकार करा, अधिक मासावर उपकार करा, जप करा, ग्रंथ वाचा. तर याच्यामध्ये एक मंत्र म्हणायचा वर्णन करण्यात आलेलं आहे. हा सगळ्यात महत्त्वाचा मंत्र आहे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हां, याच्यामध्ये एक मंत्र आहे, सगळ्यांना मागे म्हणण्याचा प्रयत्न करा. गोवर्धनधर वंदे गोपाल गोपरूपिणा गोकुल तत्सर्वमिंसानां गोविंद गोपिका प्रियम. ह्या मंत्राचं सकाळी 3 वेळा, दुपारात 3 वेळा आणि संध्याकाळी 3 वेळा उच्चारण करायचं. कोणता मंत्र आहे पुन्हा एकदा? गोवर्धनधर वंदे गोपाल गोपरूपिणा गोकुल तत्सर्वमिंसां गोविंद गोपिका प्रियम. या मंत्राचा जप करायचा 3 वेळा, याचं वर्णन दिलेलं आहे. ठीक आहे. हरे कृष्ण. रोज पण करा.